श्री स्वामी समर्थ. विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संवारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी श्रद्धा आहे. म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्राचा नाम पाठ सर्वात फलदायी मानला जाते. असे मानले जाते की जे विष्णू सहस्त्रांचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते. लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. भगवान विष्णू प्रसन्न होतात. विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्यांचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे. विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण करावे. विष्णू सहस्त्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा मग ऐकणे अतिशय उत्तम आहे असे मानले जाते. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा. विष्णूला माता लक्ष्मीचे आव्हान करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यावर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रू पीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे आपल्यापासून दूर पळतात. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा. असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते. भगवान विष्णूच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात. विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत. विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव. विष्णू सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता. ब्रह्ममुहूर्त दरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करून अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासास विशेष फलदायी आहे. या स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळते. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही लोकांना कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नरसिंह नको, तुपाचा दिवा उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. 40 दिवसाचा रोज 12 वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्त्रनामाने अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळाने विष्णू सहस्त्रनामाने हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बाळकृष्ण तुलसी अर्चन करून मुलाकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत. त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. यांची सुरुवात बुधवारी करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरचा त्रास असेल, संतती, गतिमंद असेल अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावेत. घरामध्ये कोणी
व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने त्यांच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो. विष्णू सहस्त्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते. परंतु जर हे शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल की त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. शिवालयात तुळशी वनात बसून रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायदान केल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे. श्री विष्णू यांच्या अच्युत आनंद गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरट्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे. आपले प्रत्येक कार्य सिद्धीस जाते. विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो. विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचे एकदा तरी पठण करावे. त्यामुळे त्यांना अनुभव लवकरच येईल. विष्णू सहस्त्रनाम पठणाचे फायदे. धार्मिक लाभ. घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते. वास्तुदोष, पितृदोष, ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते. मानसिक लाभ. मन शांत राहते, एकाग्रता वाढते, चिंतेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो. आध्यात्मिक लाभ. भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते, पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुकर होते. कौटुंबिक व आर्थिक लाभ. घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदते. आर्थिक अडचणी दूर होतात. नवस्फूर्तता आणि संतती प्राप्ती यासही उपयोगी. विष्णू सहस्त्रनामाचे आणखीन फायदे व रहस्य. 1. मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी. विष्णू सहस्त्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतात. ही कंपनं मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचतात. ध्यान, मेडिटेशन, योगा साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे. 2. गुरु शिष्य परंपरेचा भाग. अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्त्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात. हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जाते. 3. ग्रहबाधा व कुंडली दोषावर उपाय. शनी, राहू, केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्पदोष, चंद्रदोष यासाठीही हे एक प्रकारचे प्रभावी पाठ मानले जाते. विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान. 1. तूप हवन व सहस्त्रनाम. सहस्त्रनाम वाचून तुपाचा हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 2. जल अभिषेक. विष्णू सहस्त्रनाम विष्णूच्या मूर्तीवर प्रत्येक जल अर्पण करत सहस्त्रनाम म्हणल्यास तीर्थस्थानासारखे पुण्य मिळते. 3. बाळकृष्ण अर्चा. मुलांसाठी मुलांनी जप करणे, उच्चार सुधारणा, बुद्धिविकास, आत्मविश्वास. ग्रस्तासाठी विष्णू सहस्त्रनामाचे विशेष उपयोग. संतती प्राप्ती. निसंतान दाम्पत्याने दररोज 1 वेळा जप करावा. आरोग्य रक्षण. घरात आजारी व्यक्तीजवळ वाचल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. धंदा, नोकरी, यश. गुरुवारी नियमित वाचन लक्ष्मी कृपा प्राप्ती होते. शांतता आणि समाधान. कुटुंबात वाद, अशांती असल्यास सकाळ संध्याकाळ वाचन करा. विष्णू सहस्त्रनाम अधिक गूढ माहिती. 1. सहस्त्रनाम हे मंत्रयोग आहे. विष्णू सहस्त्रनाम हे मंत्र, ध्यान आणि साधना याचे एक संयुक्त रूप आहे. यातील प्रत्येक नावात एक विशिष्ट ऊर्जा कंपने आहेत. जसे की श्रीधर मनाला शांत करतो, वैकुंठ आत्म्याला उच्च लोकात नेतो,
दामोदर कर्मबंधन तोडतो. 2. विष्णूचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी. जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्तशुद्धी घडते. मनातून राग, द्वेष, चिंता याचे उच्चाटन होते. यामुळे तुम्ही अध्यात्म्याचं ध्यान, समाधी अवस्थेकडे वाटचाल करता. विष्णू सहस्त्रनामातील काही गुप्त नामाचे रहस्य. नाम गुप्त अर्थ. जगन्नाथजी सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे. नारायण नरा म्हणजे जीव आणि आयन म्हणजे निवास. सर्व जीव ज्याच्यात वास करतात. कृष्ण आकर्षणाचा परमस्तोत्र, सर्वांनाच आकर्षित करणारा वासुदेव, संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परमेश्वर. रात्रीच्या वेळी जपाचे फायदे. बऱ्याच जणांना वाटते की फक्त सकाळीच जप करावा, पण रात्रीचे जप अधिक गोड फळ देतात. विशेषतः एकादशीच्या रात्री, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्र जप अत्यंत प्रभावशाली असतो. विष्णू सहस्त्रनाम जपासाठी पवित्र वस्तू व सजावट. वस्तू महत्त्व. तुळशीपत्र विष्णू अत्यंत प्रिय मानतात. शंख चैतन्य निर्माण करतो. तांब्याचा कलश सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. घंटी शक्तींना दूर ठेवतो. पंचामृत प्रसाद म्हणून वापरल्यास आध्यात्मिक उन्नती. सहस्त्रनाम जपाचे विशेष विधी. संकल्पविधी. दैनंदिन वापरासाठी सकाळी 6 वाजता 1 वेळा वाचन, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर 1 वेळा वाचन. विशिष्ट फलांसाठी संकल्प जप. संकल्प पाठाची संख्या, कालावधी. संतान प्राप्ती दिवसातून 1 वेळा 108 दिवस. आर्थिक समृद्धीसाठी 3 वेळा 40 दिवस. मानसिक शांती फक्त गुरुवारी, वेळ सलग 12 गुरुवार. वास्तुदोष निवारण रोज 6 वेळा 7 दिवस. विष्णू सहस्त्रनाम जप करताना होणाऱ्या अनुभूती. डोळे बंद करता करता प्रकाश जाणवणे. शरीराच्या भोवती थंड किंवा उष्ण लहरी. जप करताना डोळ्यातून अश्रू येणे ही शुद्ध अंतःकरणाची लक्षणं. स्वप्नात भगवंताचे दर्शन होणे. विष्णू सहस्त्रनाम अद्वितीय आध्यात्मिक शास्त्र. विष्णू सहस्त्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून अग्नी, मंत्र, तंत्र, ध्यान, योग व वेद यांचा एक अद्वितीय संयोग आहे. यामध्ये हजारो वर्षापासून संचित ज्ञान दडलेलं आहे. विष्णू सहस्त्रनामाची आंतरिक माहिती. 1000 नावामध्ये पंचतत्वांचे संतुलन. यातील नावामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, प्रकाश या पंचतत्वाच्या संतुलन साधले जाते. यामुळे घरातील वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित राहते. 2. दशावतार सिद्धांताशी संबंधित. विष्णूच्या 10 अवताराची ऊर्जा यामध्ये समाविष्ट आहे. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की या प्रत्येक अवताराशी संबंधित काही नाम जपल्यास या विशिष्ट शक्तीचे वरदान प्राप्त होते. तांत्रिक उपाय. विष्णू सहस्त्रनाम. 1. तुळशी व विष्णू सहस्त्रनाम. दर गुरुवारी तुळशीपुढे दिवा लावून सहस्त्रनाम वाचा. पानावर गंगाजल शिंपडून ते अर्पण करा. 2. तांब्याच्या प्लेटमध्ये मंत्रलेखन. शुद्ध तांब्याच्या ताटात ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र सहस्त्रनाम जप करताना लिखित करा. घराच्या देवघरात ते ठेवा. घरात चैतन्य वाढते. 3. शंख ध्वनीसह जप. सहस्त्रनाम सुरू करताना आणि संपवताना शंख ध्वनी करा. तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.